हॅलो फ्रेंड, आज मला धोप्याची वडी बनवायची होती. संडे स्पेशल. आणि आमच्या गार्डनमध्ये धोप्याचे पानं लागलेच होते. आम्ही रोप लावलो होतो आणि मस्त झाडाला मस्त हिरवी हिरवी पानं लागले होते. आणि आज चतुर्थी होती म्हणून म्हटलं चला आज आपण बनवूया म्हटलं धोप्याची वडी. मी कशी बनवते, तुम्हाला पण बनवता येत असेल तरी पण माझी रेसिपी एकदा बघा. मी खूप सोपी आणि इझी पद्धतीने बनवत असते. आधी छान धोप्याचे पानं स्वच्छ धुवून घेतले, असे चाळणीमध्ये पसरून ठेवले. सगळं ते पाणी मग झरून जातात. आणि मस्त बेसन घेतलं होतं चण्याच्या डाळीचं. त्याच्यात मग आपले थोडंसं तिखट, मीठ, हळद सगळं टाकायचं, मीठ वगैरे. आणि आपण ती ओवा पण टाकू शकतो, तर मी काही टाकलं नाही याच्यामध्ये. मला याची थोडीशी भाजी बनवायची होती आणि अशा वड्या कुरकुरीत त्याच्या आणि खायच्या पण होत्या. मी दोन्ही पण केलं होतं. आज चतुर्थी होती म्हणून भाजीला म्हटलं काय बनवं, तर म्हटलं धोप्याच्या वडीचीच भाजी पण बनवते आणि खायला पण होते. तर मग मी असं बनवून घेतलं. आणि थोडेसे पाण्यामध्ये पानं थोडेसे हे राहतात म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळून घ्यायचं. लिंबू नसेल तर तुम्ही काही पण असं आंबट आमचूर पावडर वगैरे, चिंचेचं पाणी पण टाकू शकतात. आधी छान भिजवून घेतलं आणि लिंबू अर्ध मी छान वगैरे त्याच्यातला रस काढून छान असं त्याच्यामध्ये टाकलं, पिळून घेतलं असं हाताने वगैरे घेऊन करून. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्या बिया आहे ना त्याच्यात पडल्या त्या मी चम्मचनी म्हणजे काढून घेतल्या. आणि मग आपण एका चाळणीला मस्त तेल लावून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. तुम्ही असे करू शकता, वरण भाताचा जेव्हा कुकर लावतो त्याच्यावरती पण आपण एका प्लेटमध्ये ते ठेवू शकतात. तर मग मी एका चाळणीमध्येच एका पातेल्यात पाणी ठेवलं आणि चाळणीमध्ये त्या वड्याचे धोप्याचे पानं असे वाफवून घेतले. बेसन छान असं छान पावून घ्यायचं घट्टसर वगैरे. तर मग मी बघा आता काय करते, लाटणाने थोडंसं मी हे करून घेतलं होतं. ते पानाचे सरळ असे व्यवस्थित येऊन जातात डेट असे. आणि मग त्याच्याला बेसन लावून घेतलं. एका पानाला छान असं बेसन लावून घेतलं. मग त्याच्यावरती अजून दुसरं पान ठेवून द्यायचं आणि बेसन छान लावून घ्यायचं. सर्व करून असं छान मस्त बेसन लावून घेतलं बघा. आणि खूप टेस्टी भाजी बनतात. आणि भाजीला नसलं ना तर पटकन ही भाजी लवकर पण होते आणि खायला पण खूप अशा पण आपण पावसाळ्यामध्ये वगैरे छान असं कुरकुरीत छान तळलं ना खूप टेस्टी लागतं. असं अशा पण आपण खाऊ शकतो. तर मग मी थोडंसं असं खायसाठी केलं आणि भाजीचा ग्रेव्हीचा रस्सा पण बनवून घेतला होता. आणि बघा आता छान मस्तपैकी याला अशी अशी छान इकडून तिकडून छान अशी दुम्मट